हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण DEMचं लेक्चर नंबर 7 बघणार आहोत आणि आजच्या लेक्चरला आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट होतोय. लास्ट लेक्चरला आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे. तो चॅप्टरचं नाव काय होतं आपलं? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॉजिक गेट आणि लॉजिक फॅमिली. सेकंड चॅप्टर आहे कॉम्बिनेशनल लॉजिक अँड सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरची लिंक तुम्हाला काही भेटणार नाही. पहिल्या चॅप्टरच्या रिलेटेड याच्यात तुम्हाला काही बघायला भेटणार नाही. हा टोटली डिफरंट चॅप्टर आहे. तर आपण स्टार्ट करतोय. तर 2 नंबरचा चॅप्टर समजून घेण्याच्या आधी, हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. थोडंसं समजायला सिम्पल आहे पण लेंदी असल्यामुळं, मोठा चॅप्टर असल्यामुळं तुम्ही जर दररोज टचमध्ये राहिलात, डेली जे काय होते लेक्चरला ते संध्याकाळी जर प्रॅक्टिस केलात तर 100% चॅप्टर हा लवकर समजून येईल. तर पहिला पॉईंटच आहे बघा याच्यामध्ये की SOP अँड POS रिप्रेझेंटेशन फॉर लॉजिक एक्सप्रेशन. SOP आणि POS पहिला आपण समजून घेऊ. SOP म्हणजेच काय बघा, सम ऑफ प्रोडक्ट, आणि 2 नंबरचं काय आहे POS म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम. चला मी पहिले 1 बाय 1 एक्सप्लेन करतोय. सम ऑफ प्रोडक्ट काय सांगता येईल बघा याच्यामध्ये. एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन करतोय. मी एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. Y इक्वल टू AB प्लस AC प्लस BC. A आणि Bच्या मध्ये डॉट आहे, A आणि Cच्या मध्ये डॉट आहे, B आणि Cच्या मध्ये डॉट आहे, आणि इथं रेड कलरने जे काढलेलं आहे हे 2 मध्ये प्लस आहेत. प्लसला मी काय म्हटलं, सम, आणि डॉटला काय म्हटलं मी, प्रोडक्ट. मी इथे लिहितोय सम म्हणजेच इथं काय लिहू शकता, सम म्हणजे प्लस ना. ओके. आणि पहिल्या चॅप्टरमध्ये प्लस आपण कशाला बघतोय, ऑर गेटसाठी बघतो, आणि प्रोडक्ट तुम्ही कशाने लिहिताय, डॉटने लिहिताय. आणि डॉटसाठी लॉजिक गेट आपण काय बघितलं होतं, अँड गेट. म्हणजे याचा रूल काय आहे बघा, सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन नव्हे. सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे ऑर आणि अँडचं कॉम्बिनेशन आहे. इथं ऑर आहे, सॉरी इथं अँड आहे आणि इथं ऑर आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशनने तयार झालेल्या इक्वेशनला आपण सम ऑफ प्रोडक्ट म्हणतो. आणि सेकंडमध्ये प्रोडक्ट ऑफ सममध्ये पण हेच आहेत, फक्त उलटे सुलटे आहेत. आता हे कन्फ्युजन जास्त होते की याला सम ऑफ प्रोडक्ट कधी म्हणायचं आणि सम ऑफ प्रोडक्ट ऑफ सम कधी म्हणायचं. हे कन्फ्युजन मी तुम्हाला इथं हिंट आणि ट्रिक असं दिलेलं आहे. सिम्पल आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त चेक करायचं, हे 2 अल्फाबेट आहेत ना, A आणि B, हे अक्षर आहेत. पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये, पहिल्या स्टार्ट म्हणतोय मी, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये काय आलाय तो चेक करायचा. प्रोडक्ट आलाय की सम आलाय, प्रोडक्ट आलाय. तर प्रोडक्ट लिहिताना कॅपिटल P राईट साईडला लिहायचा शेवटी, आणि उलटं करत यायचं, प्रोडक्ट ऑफ सम. लक्षात येतं? म्हणजे हा टाईप कोणता झाला, SOP. म्हणजे जे पहिलं येतं ना, इथं प्रोडक्ट येतं की सम येतं ते लिहायचं उजव्या साईडला, आणि उलटं लिहिता यायचं POS. समजा मी सेकंड एक्झाम्पल जर घेतलं तर इथं समजा मध्ये प्लस असेल असं गृहीत धरा. ओके. प्लस म्हणजेच काय, प्रोडक्ट सम आला, प्लस म्हणजे सम. मी इथे काय लिहिणार, SOP. मी पेन्सिलने लिहितोय बघा. सपोज जर इथं प्लस असेल पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये, तर इथं येईल सम ऑफ प्रोडक्ट. लक्षात येतं? तर ही त्याची हिंट आहे. मी सेकंड टाईपमध्ये ते एक्सप्लेन करतो. सिम्पल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक्झाम्पल जरी पेपरला दिलं आणि विचारलं की हे SOP आहे की POS आहे ओळखा, तर पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये काय आलं, प्रोडक्ट आला, तर P लिहायचं शेवटी, O, आणि इकडं S, POS उलट्या डायरेक्शनने लिहायचं. ठीक आहे. मी याचं एक एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतोय की एक्झाम्पल कसं घेता येईल बघा. इथं सॅम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे. Y इक्वल टू ABC प्लस BCD प्लस ACD. बघा, पहिले 3 अक्षरे आहेत. पहिल्या 3 अक्षरांच्या मध्ये प्रोडक्ट आहे. ओके. प्रोडक्ट म्हटल्यानंतर P उजव्या साईडला लिहितात, लास्टला O आणि सम, प्रोडक्ट ऑफ सम. लक्षात आलं? म्हणजे हे एक्झाम्पल SOPचं झालं.
परत अगेन इथं सेकंड एक्झाम्पल पी क्यू बार पी क्यू आर प्लस क्यू आर बार एस. पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये पी आणि क्यू बारच्या मध्ये डॉट आहे, मग डॉट म्हणजे नंतर प्रोडक्ट आला, इकडे आला प्रोडक्ट ऑफ सम. म्हणजे एक्झाम्पल कशाचं झालं, एस ओ पीचं झालं. एस ओ पी लक्षात आला का सगळ्यांना? एस ओ पी म्हणजे काय आलं, सम ऑफ प्रोडक्ट. म्हणजेच जे अक्षर आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांचे काय केलेलं आहे, ॲडिशन केलेलं आहे. हिंट लक्षात आली सगळ्यांच्या? पहिल्या दोन मी पुन्हा रिपीट का करतोय, नंतर तुम्ही ते कन्फ्युजन होणार म्हणून मी पुन्हा रिपीट करतोय. पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये प्रोडक्ट आहे का सम आहे ते चेक करा. इथं मला प्रोडक्ट दिसतं म्हणून मी उजव्या साईडला लिहिलं प्रोडक्ट ऑफ सम. उलटं लिहिता यायचं आहे, सरळ लिहित जायचं नाही, नाहीतर तुम्ही मिस्टेक करणार. चला, हा पहिला टाईप संपलेला आहे सम ऑफ प्रोडक्टचा. मी चला सेकंड टाईप बघतो. ओके, सेकंड टाईप कोणता, प्रोडक्ट ऑफ सम. इथं लिहिलेलं आहे प्रोडक्ट ऑफ सम. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, वाय इक्वल टू ए प्लस बी डॉट ए प्लस सी डॉट सी प्लस बी. ओके, तर हे प्लसला मी वरती ॲरो करून सम लिहिलं आणि डॉटला ॲरो करून खाली काय लिहिलं, प्रोडक्ट लिहिलं. आता हे माहीत नाही, हे तर नाव जर असं मी बंद केलं, ठीक आहे, 1-2 मिनटासाठी नाव असं पॅक केलं आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की अरे हे एक्झाम्पल एस ओ पीचं आहे की पी ओ एसचं आहे, एक गडबड काही करू नका, 1 मिनिट वेळ द्या स्वतःला. आणि मी सांगितलेलं ट्रिक लक्षात ठेवा. मी ट्रिक काय सांगितली, पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये काय आहे, ॲडिशन आहे ना, म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. अधिकला आपण सम म्हणतो, मग समचं पहिलं अक्षर काय आलं, एस. ते उजव्या साईडला लिहायचं आणि इकडून उलटं लिहिता यायचं आहे, सम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे हे एक्झाम्पल कुणाचं आहे, पी ओ एसचं आहे. बघा इथं पी ओ एस. लक्षात येत आहे सगळ्यांना? लक्षात यायलाच पाहिजे, सिम्पल आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल कळलं, ओळखायचं कसं, ही त्याची हिंट आहे, ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सम म्हणजेच काय आहे, ॲडिशन. ओके, आणि प्लस आपण लॉजिक गेटमध्ये कोणत्या लॉजिक गेटसाठी वापरत होतो, ऑरसाठी वापरत होतो. आणि प्रोडक्टसाठी आपण काय वापरत होतो, डॉट. आणि डॉटला काय वापरत होतो आपण, अँड गेट. हेच आपल्याला पुढे एक्सप्रेशनला बघायचं आहे, ऑर गेट आणि अँड गेट. सॅम्पल एक्झाम्पल इथं आपण घेतलेले आहेत बघा. काही असू शकतात, ए बी सी आणि पी क्यू आरच पाहिजे असं काही नाही, एक्स वाय झेड सुद्धा तुम्ही घेतले तरी चालतात. मी नवीन एक एक्झाम्पल इथे लिहितो, थर्ड एक्झाम्पल. वाय इक्वल टू ए प्लस बी बार प्लस सी डॉट ए बार प्लस बी डॉट ए प्लस सी बार. ओके, आता हे एक्झाम्पल तुम्हाला ओळखायला सांगितले, हे एक्झाम्पल एस ओ पीचं आहे की पी ओ एसचं आहे. तर मी मागास सांगितल्याप्रमाणे पहिल्या अक्षरांच्या मध्ये, म्हणजे 2 पकडा किंवा 3 पकडा, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये प्लस आहे का मल्टिप्लाय आहे की प्रोडक्ट आहे, तर प्लस आहे. प्लस म्हणजेच काय आला, सम ना, सम किंवा प्रोडक्ट. सम असेल, समचं अक्षर इथं आलं यस, उलटं लिहायचं आहे, सम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे एक्झाम्पल कशाचं झालं, पी ओ एसचं झालं. सेम इथं पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये किंवा पहिल्या ब्रॅकेटमध्ये म्हणा, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये सम आहे आणि इथं आला सम ऑफ प्रोडक्ट. ही हिंट तुम्हाला बुकमध्ये बघायला भेटणार नाही, हिंट शोधलेली आहे, त्यामुळे हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये प्रोडक्ट आहे काय सम आहे तो चेक करा. ते उजव्या साईडला लिहा आणि उजव्या साईडपासून डाव्या साईडला उलट्या दिशेने लिहित या. तुम्हाला ते एस ओ पी आहे की पी ओ एस आहे समजून जाईल. मी नेक्स्ट एक्झाम्पल इथं घेतो, वाय इक्वल टू एक्स वाय झेडचं घेतलं तरी चालतं. बघा, एक्स प्लस झेडचा बार डॉट एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस, सॉरी वाय प्लस झेड, इथं प्लस नाही, बाय मिस्टेकली झालं ते डॉट आहे, इथं डॉट आहे. लक्षात आलं, बार कुठेही असू शकतो, झेडला आहे, इथं एक्सला आहे, काही फरक पडत नाही, त्याचा इथं वायला येईल. हे थर्ड एक्झाम्पल झालं.
एक्स प्लस झेड बार डॉट एक्स बार प्लस वाय प्लस झेड डॉट वाय बार प्लस झेड बार. हे एक्झाम्पलसुद्धा POSचंच आहे, कारण पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये प्लस आहे म्हणजे सम आहे, म्हणून इथं लिहिलं सम ऑफ प्रोडक्ट. बरोबर. या अशा टाईपनं आपण SOP आणि POS बघितलेलं आहे. हे जस्ट आपण बेसिक इन्फॉर्मेशन याची बघितलेली आहे. याच्या पुढे आपल्याला एक्झाम्पल विचारतात की स्टँडर्ड SOP आणि स्टँडर्ड POS एक्झॅक्ट काय आहे ते आपण स्टार्ट करतो. ओके. नेक्स्ट टाईप काय आहे बघा आपला स्टँडर्ड SOP. स्टँडर्ड ऑब्लिक कॅनॉनिकल SOP फॉर्म. त्याचं डेफिनेशन खूप सिंपल आहे. इन दिस ईच प्रोडक्ट टर्म कन्सिस्ट ऑफ ऑल द लिटरल्स इन द कॉम्प्लिमेंटेड और अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म. हे जर डेफिनेशन तुम्हाला समजले असेल नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. आपण खूप सिंपल लँग्वेजमध्ये आपण एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी स्टार्ट करतो, एक्सप्लेन करतो. y इक्वल टू ABC प्लस ABC प्लस ABC. पहिले एक्झाम्पल, एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून जाईल. मी प्रिव्हियस एक्झाम्पल पण तुम्हाला एक्सप्लेन करतोय आणि इथे याचे एक एक्झाम्पल लिहितो. y इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड डॉट एक्स प्लस वाय प्लस झेड डॉट एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स बार झेड बार वाय बार एक्स बार. ठीक आहे. दोन्ही स्टँडर्ड कॅनॉनिकल SOP फॉर्म किंवा स्टँडर्ड ऑब्लिक कॅनॉनिकल POS फॉर्म. SOP फॉर्म आणि POS फॉर्म स्टँडर्ड आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. आता डेफिनेशन काय सांगते बघा. ज्या एक्झाम्पलमध्ये अल्फाबेट किती आहेत, 3 आहेत, ABC, तर त्यांचं असं मत आहे की जेवढे इथे इक्वेशन असतात तिथे इक्वेशन 3 झालेत ना, 1 2 3, तर तिन्ही प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट आहेत ना, हे प्रोडक्ट तिन्ही प्रोडक्टमध्ये जेवढे अल्फाबेट आहेत ते सगळीकडे अल्फाबेट सेम पाहिजेत. म्हणजे ABC असतील तर सगळीकडे ABC पाहिजे. आणि त्यामध्ये असं कंपल्सरी नाही की ते इथं C बार आहे इथं C आहे म्हणून इथं मेन्शन केलेलं आहे बघा. कॉम्प्लिमेंटेड असू देत किंवा अनकॉम्प्लिमेंटेड. कॉम्प्लिमेंटेड म्हणजे डोक्यावरती बार असू देत किंवा कॉम्प्लिमेंटेड म्हणजे डोक्यावरती बार नसणारे, पण अक्षरं तिथं सेम पाहिजेत. 1 मिनिटासाठी तुम्ही असं गृहीत धरा, डोक्यावरती बार कन्सिडर करूच नका तुम्ही. असू देत नसू देत काही फरक पडत नाही. मला सगळीकडे ABC बघायला भेटलं पाहिजे. मग आता तुम्ही असा प्रश्न पडला की सर असं थोडं सगळीकडेच ABC असू शकतं. मी प्रिव्हियस एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. जस्ट आपण हे बघितलं, SOP बघितला, SOPचंच आपलं चालू आहे. मी तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल कम्पेअर करून दाखवतो. हे स्टँडर्ड एक्झाम्पल आहे, हे स्टँडर्ड एक्झाम्पल नाही. दोन्हीमध्ये फरक काय. टोटल अक्षर किती आहेत ह्या इक्वेशनमध्ये, ABCD अक्षर किती आहेत, 4 आहेत. मग प्रत्येक प्रोडक्टमध्ये ABCD इथं पाहिजेत. इथं टोटल बघा, मी पुन्हा रिपीट करतोय. ह्या इक्वेशनमध्ये किती अक्षर आहेत, A B C आणि D. मग पहिल्या प्रोडक्टमध्ये कोण मिसिंग आहे, D मिसिंग आहे. इथं कोण मिसिंग आहे, A मिसिंग आहे. इथं कोण मिसिंग आहे, B मिसिंग आहे. म्हणजे B अक्षर नाही आहे तिथं. म्हणजे याला आपण स्टँडर्ड SOP फॉर्म म्हणणार नाही. हा झाला इथं नॉन स्टँडर्ड SOP. लक्षात येतं. सेकंड, PQRS
4 ए पण आहेत बघा, PQRS, म्हणजे 4 अक्षरं पहिल्या टर्ममध्ये पाहिजेत, दुसऱ्या टर्ममध्ये पाहिजेत, तिसऱ्या टर्ममध्ये पण पाहिजेत. मग हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल कम्पेअर केलं तर या इक्वेशनमध्ये 3च अक्षर आहेत, ABC. तिन्ही अक्षरं तिन्ही ठिकाणी आहेत, एक इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत. म्हणजेच ह्या एक्झाम्पलला मी काय म्हणणार, स्टँडर्ड SOP फॉर्म. लक्षात येत आहे. सेम आपण सेकंड टाईप बघणार आहोत. कोणता? कॅनॉनिकल POS फॉर्म. इथं दिलेलं आहे बघा की प्रत्येक टर्ममध्ये सममध्ये, आता इथं मेन्शन केलं नाही, इथं काय मेन्शन केलं बघा, प्रोडक्ट टर्ममध्ये, ही प्रोडक्ट आहे ना, प्रोडक्ट टर्ममध्ये कॉम्प्लिमेंट किंवा अनकॉम्प्लिमेंट लिटरल, याला लिटरल्स म्हणतात. ABCD जे मागापासून आपण म्हटलं ना, काय काय आहेत, ABC, याला काय म्हणतो आपण, लिटरल्स म्हणतो, अक्षर म्हणतो. ओके, तर ही तिन्ही अक्षरं प्रोडक्ट टर्म, म्हणजे या प्रोडक्ट टर्ममध्ये सगळीकडे हवेत आपल्याला. सेम तसंच इथं लिटरल्स कोणकोणते आहेत, X, Y आणि Z. इथं काय मेन्शन केलं आहे, सम टर्म, म्हणजे सम आहेत ना, इथं सगळं, इथं सम आहे, इथं सम आहे, प्रत्येक सममध्ये XYZ पाहिजेत, याला लिटरल्स म्हणतात. आणि असतील तर ते स्टँडर्ड POS फॉर्म आहे, नसतील तर ते स्टँडर्ड POS फॉर्म नाही, त्याला नॉन स्टँडर्ड POS फॉर्म आपण म्हणू शकतो. तर आपण एक इथंच एक्सप्लेन करण्यापेक्षा एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊ, 4 एक्झाम्पल, ते स्टँडर्ड एक्झाम्पल आहे की नाही ते आपण चेक करू. ठीक आहे, स्टँडर्ड POS आपण बघू आहे की नाही ते लक्षात येईल तुमच्या. ओके, मी 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. कोणतंही तुम्ही ऑन दी स्पॉट कोणतं एक्झाम्पल मला सांगितलं तरी ते आपल्याला सांगता येईल. एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, चेक वेदर द फॉलोइंग आर स्टँडर्ड फॉर्म ऑर नॉट. कोणता तो त्यांनी विचारलेला नाही, पण दिलेला आहे. त्याने असं मेन्शन केलं नाही सगळे POS आहेत किंवा सगळे SOP आहेत. जे दिलेले इक्वेशन आहेत ते स्टँडर्ड आहेत की नाहीत ते आपण बघू. पहिला आपण चेक करू हे SOP कोणते आहेत आणि POS कोणते आहेत, त्यानंतर ठरवू की स्टँडर्ड आहेत की नॉन स्टँडर्ड आहेत. ओके, मी लास्टलाच लिहितो म्हणजे पुढे लिहिता येईल आपल्याला, स्टँडर्ड की नॉन स्टँडर्ड. ओके, SOP आणि POS ओळखता आलं पाहिजे. इथं मी पुन्हा लास्टच आहे हे एक्सप्लेन करतो की SOP कशाला म्हणतात आणि POS कशाला म्हणतात. ओके, मी पुन्हा रिपीट करतोय, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये सम आहे का प्रोडक्ट आहे चेक करायचा. मला मिळाला प्रोडक्ट, प्रोडक्टचं अक्षर येतं P, उलटं लिहिता यायचं POS, म्हणजे हे एक्झाम्पल SOPचं आहे. सेकंड, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये प्रोडक्ट आहे POS. नेक्स्ट, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये सम आहे, प्लस आहे, मग सम, हे सम आहे ना इथं, उलट सम ऑफ प्रोडक्ट. इकडे चेक करा, पहिल्या 2 अक्षरांच्या मध्ये प्लस आहे, सम ऑफ प्रोडक्ट. लक्षात येतं. ओके, आता चेक करू ते स्टँडर्ड आहे की नॉन स्टँडर्ड आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये अक्षरे किती आहेत मी ते मार्जिनमध्ये लिहितो. टोटल बघा, रिपीट करायचे नाहीत, ABC, ABC. A, B आणि C.
मग ABC हे जे अक्षर आहेत, हे जे अल्फाबेट आहेत, ते प्रत्येक प्रोडक्टमध्ये आहे का चेक करा. इथं आहे का? नाही. इथं मिसिंग कोण आहे? C मिसिंग आहे. इथं आहेत. तिन्हीकडे पाहिजे. तिथं आहे का? नाही. एकामध्ये नाही. म्हणजे हे काय झालं? नॉन SOP. लक्षात आलं? नॉन SOP. सेकंड, नॉन स्टँडर्ड लिहायचं राहिलं इथं. नॉन स्टँडर्ड SOP. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, दोनच अक्षर आहेत, A आणि B. A आणि B. तर A आणि B सगळीकडे आहेत. इथं पण आहे AB, इथं पण आहे, इथं पण आहे. डोक्यावरती बार्स तर सगळीकडे 20 बार्स पाहिजे असं काही नाही. तो रूल डोक्यात घेऊ नका. ते कॉम्प्लिमेंट असू देत किंवा नॉन कॉम्प्लिमेंट असू देत. कॉम्प्लिमेंटचा अर्थ कळतं? डोक्यावरती बार येणं म्हणजे Bचा कॉम्प्लिमेंट झाला तो. मी नसेल कळत तर इथं लिहितो. हा झाला A नॉर्मल. तर A कॉम्प्लिमेंट काय असेल बघा? A कॉम्प्लिमेंट म्हणजे एचा उलटा म्हणजे एचा बार. हा झाला नॉन कॉम्प्लिमेंट. आणि हा झाला काय? कॉम्प्लिमेंट, एचा कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. तर त्यांचं असं मत आहे, तिन्ही टर्म, हे टर्म म्हणू शकतो, 1 2 3, तिन्ही टर्ममध्ये A आणि B अक्षर तिन्हीकडे पाहिजेत. मग एचा किंवा बीचा बार असला तरी चालेल, बीचा बार नसला तरी चालेल, काही फरक पडत नाही. म्हणजे हे एक्झाम्पल स्टँडर्ड SOPचं झालं. तिसरं, इथं चेक केलं तर हे एक्झाम्पल कोणाचं आहे? POS आहे. POS कळलं? पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये प्लस आहे. तर AB 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 म्हणजे अक्षर कोणते तुमचे? A आणि B आहेत. बरोबर. तर तिन्ही टर्ममध्ये 1 2 3 तीन बॉक्स आहेत. तिन्ही टर्ममध्ये AB 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 आहे. म्हणजे हे एक्झाम्पल झालं स्टँडर्ड POS फॉर्म. आणि लास्टचं चौथं एक्झाम्पल y इक्वल टू A बार प्लस B, A प्लस B बार प्लस C. हे एक्झाम्पल कशाचं आहे? POSचं. मगाशी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतोय. पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये इथे काय येतोय? सम आहे ना. ओके. समचं पहिलं अक्षर सुरुवात कशानं होतं? यस न. म्हणून इथं यस लिहिला. सम ऑफ प्रोडक्ट उलट लिहिता यायचं आहे. ओके. आता चेक करा की ह्या दोन टर्ममध्ये, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, दोन बॉक्स आहेत. ह्या दोन ब्रॅकेटमध्ये किती अक्षर आहेत टोटल? A B आणि C. ABC. तर ABC तिन्हीकडे, दोन्हीकडे आहे का? इथं आहे का? इथं C मिसिंग आहे, म्हणजे C नाही आहे इथं. इथं आहे. मग असेल तर सगळीकडे पाहिजे. म्हणजे हे एक्झाम्पल झालं नॉन स्टँडर्ड. लक्षात आलं का सगळ्यांना? मी बघा 1 मिनिटामध्ये परत रिव्हिजन करतोय. SOP बघितला. SOPची हिंट काय सांगितली? पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये प्रोडक्ट असेल तर उलट लिहितात प्रोडक्ट ऑफ सम. सम म्हणजेच काय? ॲडिशन ऑर न लिहितात, डॉट अँड न लिहितात. हे एक्झाम्पल आहे त्याचा. ABC प्लस BCD प्लस ACD. हे स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड नंतर आपण बघू. सेकंड एक्झाम्पल POS. POS म्हणजेच काय? पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये प्लस सम असेल तर उलट लिहितात सम ऑफ प्रोडक्ट, उलट्या दिशेने लिहायचं ते. सेम सम असेल तर प्लस, प्रोडक्ट असेल तर डॉट, डॉट म्हणजे अँड गेट ऑर गेट. गेट आहेत ते पुढे आपल्याला सॉल्व करावे लागणार आहेत ते. हे त्याचे एक्झाम्पल आहे. ABC म्हणजे ब्रॅकेट ब्रॅकेट ब्रॅकेटच्या मध्ये डॉट येतात आणि ब्रॅकेटमध्ये प्लस येतात. म्हणजे पहिलं काय आलं? सम आलं. हे सम आहे ना, पहिले चिन्ह समच आहे म्हणून इथे काय लिहिलं? सम ऑफ प्रोडक्ट, उलट्या डायरेक्शनने लिहिलं. नंतर काय बघितलं? स्टँडर्ड SOP आणि स्टँडर्ड POS. स्टँडर्ड SOP स्टँडर्ड POS म्हणजेच काय? जितक्या टर्म आपल्याला इक्वेशन मध्ये देतात
प्रत्येक टर्ममध्ये सगळे अक्षर पाहिजेत. हे सिंपल लँग्वेजमध्ये एक्झाम तुम्हाला समजवलेलं आहे. सगळे अक्षर ABC दिसतात तर सगळीकडे ABC हवेत. मग डोक्यावरती बार असू देत किंवा बार नसू देत, त्याच्याशी देणं घेणं नाही. नेक्स्ट इथं बघितलं हे POS आहे. 3 टर्म आहेत तर प्लस प्लस सगळीकडे प्लस दिसतात. तर XYZ तिन्हीकडे दिसतात. हे झालं स्टँडर्ड POS फॉर्म. आणि सॅम्पल आपल्याला समजण्यासाठी 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. स्टँडर्ड POS कोणतं, स्टँडर्ड नॉन POS कोणतं. इथं बघितलं तर हे एक्झाम्पल SOPचं आहे, हे SOPचं आहे, हे POS आहे, हे POS आहे. बरोबर. तर SOP मध्ये इथं C मिसिंग आहे व तिन्हीकडे ABC पाहिजे. इथं पहिल्यामध्ये C नाही आहे म्हणजे ह्याला नॉन स्टँडर्ड SOP म्हणणार. सेकंडमध्ये तिन्हीकडे AB दिसतो म्हणजे SOP म्हणणार. इकडे तिन्हीकडे A+B POS फॉर्म आहे, स्टँडर्ड झाला. इथं C मिसिंग आहे, A+B+C इथं आहे, इथं C नाही आहे, त्यामुळे झालं नॉन स्टँडर्ड. ओके, अशा हिशोबाने आपण SOP आणि POS खूप सिंपल मेथडने बघितलेला आहे. हे जर तुम्हाला कळलं नसेल तर माझा व्हिडिओ परत बघा, रिपीट बघा. 100% बघणार, हे सोडून तुम्हाला नोटबुक बघावं लागणार नाही. 100% तुम्हाला याच्यावरती SOP आणि POS फॉर्म समजून जाईल. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला समजलं असेल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन भेटतील आणि लवकर भेटतील, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी इझी जाईल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरती एक्झाम्पल चेक करू. थँक्यू.